रामकृष्ण हरी माऊली. मी आणि आमच्या पप्पाने आमच्या शेतामध्ये जिथं ड्रीपचं पाणी पडतंय पेरूच्यामध्ये अशा आम्ही कोथिंबीर लावली होती, धने लावले होते. आणि ही कोथिंबीर उगवायला जरा जास्त दिवस लागले, कारण की धने आपण कसं लावतो, धन्याचं तुकडं करून म्हणजे जो छोटा धना असतो त्याला फोडून असं लावतो. आणि आम्ही हे असं आपूट लावलं होतं, त्याच्यामुळं हे मोठं व्हायला जरा थोडासा वेळ लागला. आणि फायनली आता हे मोठं झालं आहे बघा. आणि 4 ते 5 लाईनींना आम्ही कोथिंबीर लावली होती आणि ती आज मोठी झाली आणि मी तीच घ्यायला आली होती. आईने मला पाठवलं होतं कोथिंबीर आणायला आणि मी व्हिडिओ बनवला होता बघा. आणि इकडं मम्मी पप्पा आहेत, गवत काढत होते. आम्हाला घरी जायचं होतं, त्याच्यासाठी मी कोथिंबीर घ्यायला आले होते. आणि आता मी कोथिंबीर घेऊन मम्मी पप्पाकडे जाणार आहे. पेरूच्या बागेतलं पण गवत आमचं बऱ्यापैकी काढून झालं आहे बघा. अगोदर खूप गवत होतं आणि आता मी ते काढून कमी केलं आहे. आणि आता मी कोथिंबीर उपसत होते बघा. आणि कोथिंबीर उपसल्यावर इतका छान सुगंध वास येत होता धन्यांचा. आणि किती हिरवी कोथिंबीर आहे बघा. रोज ड्रीपचं पाणी पडतं त्या कोथिंबीरीला आणि किती हिरवी हिरवी कोथिंबीर आली आहे. आपल्या शेतातल्या अशा काहीतरी वस्तू असल्या तर तो आनंद खरंच खूप वेगळा असतो. आणि कोथिंबीर घेऊन मी आमच्या गुरांच्या गोठ्यामध्ये चालले होते आणि माझी आई पुढं आहे बघा. आणि आम्ही मोकळ्या रानामध्ये शेळ्यांना गवत खाण्यासाठी बांधलं होतं आणि पप्पा त्यांना सोडायला लागलेत बघा, सावलीला घ्यायला लागलेत. आणि गवत काढल्यामुळं माझा हात पण घाण झालं होतं, चिखल लागला होता माझ्या हाताला. आणि पप्पानी मोटर चालू केली होती, पाणी चालू झालं होतं बघा नळाला. आणि खूप थंडगार पाणी होतं, बोर चालू केला होता आणि त्या बोरमधून पाणी येत होतं हे. आणि थंड थंड पाणी छान असं पाण्यामध्ये खेळू वाटत होतं. आणि मी थोडा वेळ असं पाण्यासोबत टाईम माझा घालवला. आणि घरी यायची वेळ झाली होती, त्याच्यामुळं मला नारळ पाणी प्यायचं होतं. आणि आमच्या नारळाचे जे खालचे 3 नारळ होते त्यातलं आई म्हटली 2 नारळ काढून घे, कारण दादा पण घरी आला होता आणि दादासाठी आणि माझ्यासाठी मी नारळ घेत होते बघा. आणि नारळ हा आता मोठा देखील झाला आहे, माझ्या हातामध्ये बसत नव्हता बघा, मला काढायला येत नव्हता. आणि असा नारळाला मी गोल पिळा टाकून नारळ तोडून घेत होते. जेव्हा नारळ छोटे होते तेव्हा लगेच काढता येत होते, पण आता मोठे झाले त्याच्यामुळं जरा काढायला त्रास होत होता. आणि पिळा टाकून मी नारळ असं तोडून घेतला होता बघा. आणि आता ही मी घरी घेऊन चालले. आणि घरी ते दादा आणि माझा छोटा भाऊ होतेच, त्यांच्याकडून मी नारळाची साल काढून घेत होती. आणि बघा, हा माझा छोटा भाऊ आहे, माझा चुलत्याचा मुलगा आहे. त्याच्यापाशी एक नारळ दिला होता मी आणि तो त्याची साल काढत होता बघा. आणि छान गप्पा मारत आम्ही हे नारळाची साल काढायला लागलो होतो. आई पण रानातून येऊन बसली होती आणि मी पण. आणि पप्पा तर रानातून येऊन बाहेर गेलं होतं. मी, माझा मोठा भाऊ आणि माझा छोटा भाऊ, आई, आम्ही पोर्चमध्ये आमच्या बसलो होतो आणि गप्पा मारत छान असं आता नारळाचं पाणी पिणार होतं. आणि त्यासाठी माझा छोटा भाऊ नारळाची साल काढत होता आणि पूर्ण त्याची साल काढून झाली होती. म्हणजे जिथं होल पाडायचं आहे आपल्याला तिथली तर नारळाची साल काढून झाली बघा. आणि आता ते काढलंय, तिथं छोटासा होल जरी केला ना तर तिथून लगेच पाणी येतं. असला कडक उन्हाळा पडलाय आणि त्याच्यामध्ये आपल्या शेतातलं नारळ आहे. आणि बघा, हा माझा मोठा भाऊ आहे, तो देखील नारळाची साल काढत होता. परफेक्ट अशी साल काढतोय बघा, ती कसं छालतोय नारळ. चाकू होता आणि चाकूनच आम्ही साल काढून नारळ सोलून त्यातलं पाणी पण पिलं होतं. आणि आतमध्ये थोडंसं खोबरं पण तयार झालं होतं बघा, कवळं खोबरं होतं, खायला पण खूप छान लागत होतं.